भोंदूबाबा अशोक खरात याने राज्यभरामध्ये कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन गावात मी सध्या आहे आणि या गावातली हीच ती जमीन आहे ती जी अशोक खरात यानं घेतलेली आहे. स्वतःच्या नावावर आणि पत्नीच्या नावावरती त्याची जमीन आहे. या शेतीचे मूळ मालक जे आहेत राजाराम बनसोडे आपल्यासोबत आहेत. काका, तुम्ही ही तुमची मूळ जमीन आहे. कधीपासून तुमची जमीन होती आणि कोणाला विकली, काय केलं नंतर? 50-60 वर्षापासून जमीन आमची आहे. मध्ये मुलीची लग्न म्हणजे मला मुलगा नाही, मुली जायच्या 5 मुलीचं लग्न जमलं होतं, त्यासाठी मला पैसे नव्हते, त्यामुळे ही जमीन विकायला लावली मला. आणि जमीन विकली 470 आणि पुन्हा 1-1.5 वर्ष झाल्यावर रोड आला इकडून महाशक्तीपीठ. मग ती जमीन घेणार मला फोन केला, रोड आला आपल्या रानात. मी म्हणलं रोड आला पण आता तुम्ही कोट्याधीश व्हाल, बघू तुम्हाला काय तर देऊ म्हणलं. तुम्ही कोणाला दिली ती जमीन? मी इथं नरखेडवाल्याला दिली, कोलाळ सर त्यांना दिली होती. कोल्हासरांनी घेतली. हा, मग मी त्यावेळेला म्हणलं सुद्धा होतं त्यांना, जमीन एवढ्या कसं काय घ्यायला तुम्ही, हलक्या जमीन येत आहे तर आम्ही कारखाना घालणार आहोत असं बोललो होतं मला ती. मग मी जमीन विकताना त्यांना काय म्हणलो होतो, माझ्यापाशी पैसे आल्यावर मला जमीन परत द्या. तर होय म्हणलं होतं ती. हा, काय कारण तर माझ्यापाशी पैसे आला तर मी जमीन सोडून घेतो, तर घ्या म्हणलं तुम्ही कधी बी घ्या माघारी असं बोललं सर. तुमचे व्यवहार कधी झाले? यावर माझा मला वाटतं 21 मध्ये झाला सर. आता 4-5 वर्ष झाली विकून. आणि 1-1.5 वर्षांनी लगे रोड आला की मला त्यांनी फोन केला, आपल्या रानात रोड आला म्हणून. मी म्हणलं मग आता तुम्ही मोठं व्हाल म्हणलं, आम्हाला काय आहे का नाही, तर परत तुम्हाला बी देऊ म्हणलं. आणि आमच्या परस्पर जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली त्यांनी. मग कुणाला विकली, आता ती अशोक खरात विकली वाटतं. मग ते आता आमचं नुकसान झालंच घेऊ, आम्ही जमीन माघारी गेला. तुम्ही जमीन विकली तेव्हापासून ही जमीन अशीच आहे? नाही, वाहीत होती ना जमीन. आता या 4 वर्षात पडक ठेवली. मग आता 2400 फूट पाईपलाईन आहे माझी, बागायत जमीन आहे इथून तिथून 2400 फूट पाईपलाईन आहे, मोजा तुम्ही. त्यांनी कोल्हाळनं घेतल्यापासून त्याच्यावर काही केलेलं काय केलं नाही, आम्हाला करू दिलं ना त्यांनी. त्यानं स्वतःने काय केलं नाही ना? त्यांनी स्वतःने काय केलं नाही. माझा मोठा शिड होता इथं, शिड उपसून न्याला कोणी बी लोकांनी. मोटर मला बोर मधली काढू दिली नाही. बोर सोडून मोटर आमचं जावा घेऊन जातो म्हणल्यावर नका म्हणलं, ती लोकांना दिली असती म्हणजे जमीन. मग आता लोकांना दिली, कुणाला दिली काय माहित आहे. ते रोड आल्यावर हे झालं ना, रोड आल्यावर मला म्हणली ती. मी म्हणलं तुम्हाला रोड आला आता तुम्हाला लय पैसे होतील, मग तुम्हाला बी काय तर देऊ म्हणलं. तुम्ही काय रेटने दिली ती जमीन? 470 किती एकर दिली? 11 एकर 8 गुंठ. अजून कोणाची जमीन अशाच भावानं खरेदी केली? कारण आता जे पेपर समोर येत आहेत ते कोल्हाळकडनं जवळपास 21-22 लाख प्रति एकर प्रमाणे जमीन त्यांनी खरेदी केली खरात. माझी तर नाही बघा, मग बाकीची काय माहित नाही मला. गावात काय रेट चालू जमिनीचा? आता सध्या 10-15 लाख चालू आहे. 10-15 लाख अजून पण. म्हणजे 4 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही 4 विकली, वर्षापूर्वी त्यावेळेला 470 मी विकली होती. मग थोडीफार हलकी बारी जमीन होती त्यामुळे माझी स्वस्त गेली. पण त्यावेळेला मी सांगितलं होतं त्यांना, हो माझ्या पैसे आले मी सोडून घेतो. तर होय म्हणले, कवा बी घ्या म्हणले तुम्ही. आणि पुन्हा 1.5 वर्षात रोड आला की चांदी झाली यांची. शक्तीपीठ महामार्ग जे आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत येणारा शक्तीपीठ महामार्ग या जमिनीतून जाणार असं प्रस्तावित होतं. आणि त्यामुळं अशोक खरात यानं सोलापूरच्या या उत्तर सोलापूर तालुक्यातली ही जमीन कळमन गावातली साधारणतः 11 एकर जमीन जी आहे ती या ठिकाणी खरेदी केलेली आहे. हे जे मूळ मालक आहे त्यांच्याकडनं एका मध्यस्थानं 4,70,000 रुपये प्रमाणे ही जमीन खरेदी केली. मात्र जे व्यवहार आता समोर पेपर आलेले आहेत त्यानुसार जवळपास 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे अशोक खरातने ही जमीन खरेदी केली. म्हणजे जवळपास गावात जे भाव सुरू आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट भावानं जी आहे ही जमीन खरेदी केली होती. अर्थात केवळ या जमिनीतून रस्ता जाणार आहे, महामार्ग जाणार आहे, त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यात आलेली होती. आणि अशाच पद्धतीनं राज्यभरामध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती जी आहे ती अशोक खरातनं कमवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कळमन गावातली ही 11 एकर 8 गुंठ्याची जमीन, ज्या ठिकाणी आता उतार्यावरती नोंदमध्ये 2000 डाळिंबाची झाडं, याशिवाय विहीर वगैरे दिसते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवरती याच्यातलं काहीही नाही. केवळ संपत्तीचं मूल्यमापन दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं कोट्यावधी रुपयांची जमीन कळमनमधून घेण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, कळमन, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.